संजय राऊतांनी मुंबई विमानतळावर जाऊन खुशाल आंदोलन करावं, परंतु एक लक्षात घ्या, ज्या मराठी कामगारांची लूट तुम्ही कामगार सेनेच्या नावानं 25 वर्ष करत होता, ती लूट थांबवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी केलंय. त्यांच्या नेतृत्वात मराठी कामगार आता एकवटलाय आणि हे तुम्हाला देखवत नाही. इथला मराठी माणूस जागा झालाय, इथला कामगार जागा झालाय. ज्या कामगारांकडनं तुम्ही खंडणी वसूल केली, ज्या कामगारांच्या जीवावर तुम्ही आपली संघटना वाढवली, परंतु त्या कामगारांची पिळवणूक करणं, त्या कामगारांचा छळ करणं, त्यांच्याकडनं खंडणी वसूल करणं, हे संजय राऊत तुमचे धंदे होते. आता भारतीय जनता पार्टी आल्यानंतर या कामगारांना न्याय मिळतोय, अधिकार मिळत आहेत, त्यांना वेतन मिळतंय, त्यांची छळवणूक पिळवणूक थांबलेली आहे. तुम्ही कितीही एअरपोर्टवर जाऊन आंदोलन करा, काहीही फरक पडणार नाही. इथला मराठी माणूस, कष्टकरी माणूस आणि कामगार हा भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे. ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. संजय राऊत यांनी देखील राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्यात आणि त्यांनी सांगितले की भगव्या झेंड्याखाली राज ठाकरे यांनी एकत्र यावं. मुळामध्ये संजय राऊत तुमचा आणि उद्धवजी ठाकरे यांचा भगवा झेंडा उरलेलाच नाही, कारण तुम्ही भगवा झेंडा सोडून काँग्रेसचा झेंडा हाती घेतलाय. तुम्हाला हिरव्या झेंड्याची जास्त चिंता आहे, परंतु अद्याप राज ठाकरे हे हिंदुत्ववादी विचारांना मानतात. राज ठाकरे हे भगव्या झेंड्याला मानतात. त्यामुळे राज ठाकरे तुमच्या हिरव्या झेंड्याखाली एकत्र येणार नाहीत. मधल्या काळात महापालिकेच्या काळामध्ये राज ठाकरेंना तुम्ही सोबत घेतलं आणि राज ठाकरेंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. मुंबई महापालिकेमध्ये तुम्ही युती करून राज ठाकरेंच्या पक्षाच्या मनसेच्या फक्त 6 जागा निवडून येऊ शकल्या. खरं तर राज ठाकरेजी एकटे लढले असते तरी याच्यापेक्षा जास्त जागा त्यांना मिळाल्या असत्या. परंतु उभाटा गटाचा आणि संजय राऊत तुमचा, उद्धवजींचा स्वभाव आपल्याच मित्रांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायचा आहे, याचा अनुभव या निवडणुकीमध्ये मनसेला आणि सन्माननीय राज ठाकरे यांना निश्चित आला असेल. त्यामुळे तुम्ही कितीही आपल्या हिरव्या झेंड्याखाली राज ठाकरे यांना येण्याचं आव्हान केलं तरी राज ठाकरे हे प्रखर हिंदुत्ववादी नेते आहेत. ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम करतायत. त्यामुळे तुमच्या आव्हानाला किती प्रतिसाद देतील, कारण तुमचा इतिहास हा पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचा आहे. संजय राऊत, पत्राचाळ लुटत असताना तुमचे आईबाप मराठीच होते का, याचं उत्तर आधी द्या. भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असतील, मुंबईचे अध्यक्ष असतील, हे मराठी माणसासोबत उभे आहेत. परंतु जेव्हा तुम्ही पत्राचाळ लुटली, जेव्हा तुम्ही मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर हद्दपार केलं, तेव्हा तुमचे आईबाप मराठीच होते का, याचं उत्तर हृदयावर हात ठेवून द्या. आणि मग भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष यांना जाब विचारा. भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असतील, आमदार असतील किंवा मुंबईचे अध्यक्ष असतील, हे मराठी माणसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. म्हणूनच इथल्या मराठी माणसाला मुंबईमध्येच हक्काची घरं देतोय. तुमच्यासारखं पत्राचाळीमध्ये घरं लुटून स्वतःची घरं भरवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, आमदार आणि मुंबईचे अध्यक्ष करत नाहीत. हे संजय राऊतांनी लक्षात घ्यावं. पत्राचाळीमध्ये शेकडो मराठी कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचं पाप तुम्ही केलं, त्याचं आधी उत्तर द्या आणि मग इतरांना जाब विचारा. जनाब संजय राऊत, तुमचा अजेंडा धारावी वाचवा असा नाही, तर स्वतःचं घर वाचवा एवढाच तुमचा अजेंडा आहे. माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढाच तुमचा अजेंडा आणि एवढंच तुमचं धोरण आहे. धारावीतल्या प्रत्येक मराठी माणसाला, धारावीतल्या प्रत्येक नागरिकांना पक्कं घर दिलं जाणार आहे, हे तुमच्या पोटामध्ये दुखतंय. धारावीची झोपडपट्टी हे तुमच्या 25 वर्षाच्या काळ्या कारकिर्दीचं स्मारक आहे. आता ती झोपडपट्टी हटवून तिथं लोकांना पक्की घरं दिली जाणार आहेत. त्यामुळं तुमच्या पोटामध्ये दुखतंय. धारावीमध्ये लोकांना हक्काची घरं मिळणार आहेत, त्यांचं जीवनमान सुधारणार आहेत. त्यामुळं विनाकारण या प्रकल्पाला विरोध करू नका. मुळामध्ये ज्या उद्योगपतींवर तुम्ही टीका करताय, त्याच उद्योगपतींना रेड कार्पेट टाकून त्यांचं स्वागत करणारे तुमचे मालक आहेत. त्यामुळं तुमच्या मालकाला अशा प्रकल्पाला विरोध करण्याआधी विचारलं पाहिजे. आणि मुळामध्ये धारावीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईमधील झोपडपट्टीवासियांना पक्की आणि हक्काची घरे मिळणार आहेत. त्याला विरोध करण्याचं पाप जनाब संजय राऊत करू नका.
मराठी माणसाच्या काळजामध्ये कट्यार घुसली नाही, तर मराठी माणसानं मतरूपी कट्यार तुमच्या काळजामध्ये घुसवलेली आहे. ज्या पद्धतीनं गेली 25 वर्ष मराठी माणसाला लुटलं, मराठी माणसांची घरं लाटली, मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर हद्दपार करण्याचं पाप उभाटा गटाने केलंय. त्यामुळं मराठी माणसानं यावेळी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून, विधानसभेच्या माध्यमातून तुमच्या काळजामध्ये मतरूपी कट्यार घुसवलेली आहे आणि ती तुम्हाला जिव्हारी लागली आहे. तुम्ही लक्षात घ्या, मुंबईतला, धारावीतला मराठी माणूस मुंबईमध्येच राहणार आहे. तो कल्याण, डोंबिवली, वसई, विरारमध्ये जाणार नाही. जे तुमच्या काळामध्ये लोकांना मुंबईमध्ये घरं मिळत नव्हती, ती हक्काची घरं मुंबईमध्ये देण्याचं काम सरकारच्या वतीनं करते. बीडीडी चाळीमध्ये हक्काची घरं दिली, त्या लोकांना आम्ही वसई, विरार, कल्याण, डोंबिवलीला प्रस्थापित विस्थापित केलेलं नाही. हे संजय राऊतांनी लक्षात घ्यावं. आणि तुम्ही काय संयुक्त महाराष्ट्राच्या गप्पा मारतायत? छातीवर गोळ्या कोणी झेलल्या हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. संजय राऊत, ना तुम्ही छातीवर गोळ्या झेलल्या, ना पाठीवर तुम्ही गोळ्या झेलल्या. तुम्ही फक्त तोंडाने गोळाफेक करू शकता, याच्या पलीकडे तुमची काहीही कुवत नाही. बुलडोझर बाबत देवेंद्रजी फडणवीस यांना प्रश्न विचारण्याऐवजी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला पाहिजे. कारण कंगना राणावतचं घर कोणी तोडलं होतं? नारायण राणेंच्या घरावर बुलडोझर चालवण्याची हिंमत कोणी केली होती? मोहित कंबोज यांचं घर तोडण्याची हिंमत कोणी केली होती? तुमच्या विरोधामध्ये लेख लिहिले म्हणून पत्रकारांना अटक कोणी केली होती? हे जरा उद्धवजी ठाकरेंना जाऊन विचारा. एवढंच नाही तर मुंबईमध्ये राहणाऱ्या उद्योगपतीच्या घराबाहेर बॉम्ब प्लांट करून त्यांच्याकडनं खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न कोणी केला होता? हे तुमचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना विचारा आणि मग मुख्यमंत्री देवाभाऊंना प्रश्न करा. मुळामध्ये धारावीमधील लोकांना हक्काची आणि पक्की घरं मिळणार आहेत, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. तुमच्या पत्राचाळीसारखे घोटाळे धारावीमध्ये होणार नाहीत, तर मराठी माणसाला त्यांची हक्काची घरं मिळणार आहेत. उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांची पुन्हा एकदा जीभ घसरलेली आहे. वारंवार विरोधकांवर टीका करत असताना संजय राऊत अश्लील भाषेचा वापर करतायत. संजय राऊत, इथल्या मराठी माणसांनी, महाराष्ट्रातल्या जनतेने तुमची चड्डी काढली ती बघा. तुमची चड्डी काढून पार तुम्हाला नागडं केलंय, त्याकडे लक्ष द्या. आणि मग इतरांवर टीका करत असताना जीभ सांभाळून बोला. अशा पद्धतीचे शब्द इतरांना देखील वापरता येतात, परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं विरोधकांवर कमरेखालचे शब्द वापरून टीका करतात, असे शब्द तुम्हाला वापरले तर तुमची पळतात भुई थोडी होईल. एक लक्षात घ्या, तुमच्या याच भाषेमुळं मराठी माणूस आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमची चड्डी काढलेली आहे. त्यामुळे ती आधी चड्डी सांभाळा आणि मग अमितभाई शहा, देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करा. ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लांडगा याची भाषा संजय राऊत तुम्हाला शोभत नाही. तुम्हाला एकच भाषा शोभते, ती म्हणजे ऑपरेशन गिधाड. ऑपरेशन गिधाड करून तुम्ही मुंबईला लुटलं. ऑपरेशन गिधाड करून मुंबईमध्ये कोविडच्या काळामध्ये मेलेल्या मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं पाप तुम्ही केलं. ही गिधाडी प्रवृत्ती तुमची आहे. त्यामुळे तुम्हाला ना ऑपरेशन टायगर शोभतं, ना ऑपरेशन लांडगा शोभतं. तुम्हाला फक्त ऑपरेशन गिधाड एवढंच माहित आहे. गिधाडी वृत्ती करून संजय राऊत तुम्ही मराठी माणसांची आजपर्यंत लूट केली. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ना तुमचे आमदार तुमच्या सोबत राहणार आहेत, ना तुमचे खासदार तुमच्या सोबत राहणार आहेत. तुम्हाला आपले आमदार आणि खासदार निघून जाण्याची भीती असल्यामुळं तुम्ही अशा पद्धतीच्या बैठका बोलवता. तुमची पार्टी फक्त विकेंडला चालते. विकेंडच्या जीवावर पार्टी जागत नाही, वाढत नाही. तुमचे खासदार किती बैठकीला येतात ते मोजून घ्या, कारण तुमच्या गिधाडी प्रवृत्तीला तुमचे आमदार आणि खासदार देखील वैतागलेले आहेत.